तुमचं नाव सांगा. पंढरी हरिवानकडे काय आजार होता तुम्हाला? अंगावर चट्टे आलते हां. आणि त्याने असे डॉक्टरनं सुया टोचून पाहिले तर ते भरले आणि माहीत पडलं वय कोणा येत जा. अच्छा, टोचत नव्हतं त्या जागेवर काहीच? नाही, सुचेना त्या जागेवर. बरं बरं. मग ते तुमचं कन्फर्म झालं की कुष्ठरोग आहे व हा. नक्की केलं त्यांनी आहे ना हा. तपासणीनंतर? हो बरं बरं बरं. मग तुम्ही काही औषधी घेतली का? हो गोळ्या घेतल्या. अच्छा. उपकेंद्र हिवरखेड आटीमध्ये गोळ्या भेटल्या. मलेरिया डॉक्टरपासून माझ्या याचं निदान केलं. तुम्हाला गोळ्या उपकेंद्र हिवरखेड अंतर्गतच मिळाल्या, घरबसल्या झाल्या, कुठंच जायची गरज नाही पडली? अरे वा. कशा पद्धतीचा रोग होता दाखवा आम्हाला. असे बोट एवढे गेले. तुम्ही पूर्ण औषधी घेतली का? हो पूर्ण औषधी घेतली. पूर्ण औषधी घेतली. 10-15 वर्ष औषधी खाल्ली. मग आता तुम्हाला हे बरं झाल्याचं काही मिळालेलं आहे का? नाही, एकदा सर्टिफिकेट भेटलं पण ते तिकडे मला बुलढाण्याहून या हाताचं सर्टिफिकेट भेटलं औषधी गोळ्या भेटून. अच्छा, हे पूर्ण बरा झाल्याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. अच्छा. या रोगाचा तुमच्या अंगावर जर चट्टा असला तर तुम्ही हिवरखेड यांनी दवाखान्यात येऊन त्याचं ट्रीटमेंट करून घ्या. अच्छा. सदर रुग्ण पंढरी हरी वानखडे हे उपकेंद्र हिवरखेड अंतर्गत कुष्ठरुग्ण म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांना उपकेंद्र हिवरखेड येथेच ट्रीटमेंट मिळालेली आहे आणि त्यांनी ती ट्रीटमेंट पूर्ण घेतल्यानंतर त्यांना हा रोग पूर्णतः बरा झाल्याचं सर्टिफिकेटसुद्धा मिळालेलं आहे. त्यांच्या अंगावर पहिले पांडुरका चट्टा आला होता आणि तो कुष्ठरोग म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांना त्या दिवसापासून आपण ट्रीटमेंट सुरू केली आहे आणि नंतर ते पूर्णतः बरासुद्धा झालेला आहे. ते बरा झाल्याचं सर्टिफिकेटही त्यांना मिळालेलं आहे. तरी मी सदर सर्व लोकांना आवाहन करते की कोणाच्याही अंगावर, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंगावर असा पांडुरका चट्टा असल्यास आपल्या जवळच्या उपकेंद्रामध्ये डॉक्टरांशी किंवा आपल्या जवळच्या आशाताईंशी संपर्क करावा व डॉक्टरांना दाखवून तो कुष्ठरुग्णाचा चट्टा आहे की नाही आहे हे नक्की करून घ्यावे आणि घेतल्यानंतर त्याची औषधीसुद्धा तुम्हाला उपकेंद्र हिवरखेड अंतर्गतच मिळणार. तेव्हा नक्की उपकेंद्राला जवळच्या भेट द्या आणि कुष्ठरुग्ण मोहिमेमध्ये आम्हाला साथ द्या. धन्यवाद. डॉक्टर सविता कोकरे हटकर.